चला तर मंडळी, आज आपण थंडी विशेष रेसिपी करणार आहोत. थंडी भरपूर आहे, त्याच्यामुळे आज आपण अगदी उष्णता शरीराला देणारी अशी आळीवाची खीर करणार आहोत. त्यासाठी मी इथे आळीव घेतलेले आहेत, तर आपल्याला ते भिजत घालायचे आहेत 1 तास. तर मी इथे आळीव घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. इथे आपण 2 ते 3 चमचे आळीव भिजत घालूया, स्वच्छ धुवून. आणि 1 ते 1.5 तास ठेवूया आपण भिजत. ते धुवून स्वच्छ धुवू आणि भिजत ठेवूया 1 ते 1.5 तास. ही पहिली प्रोसिजर. चला तर करून घेऊया. तर आता तुम्ही पाहू शकता, मी आळीव स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया आणि हे आपण 1 ते 1.5 तास भिजायला ठेवूया. 1 ते 1.5 तासानंतर आपण ह्याची खीर करायला घेऊया. तर आता आपण खीर करायला घेऊया आळीवाची. त्यासाठी आपण दूध घालूया आता भांड्यामध्ये. अर्धा लिटर दूध घातलेलं आहे मी. दूध आपल्याला रूम टेम्परेचरचंच हवंय. फ्रीज मधलं दूध घालायचं नाही खिरीत डायरेक्ट, कारण हे उष्ण असतात आळीव. त्याच्यामुळे आपल्याला रूम टेम्परेचरचंच अगदी दूध हवंय. तर त्यासाठी मी दूध गरम करायला घेतलेलं आहे. आणि आता हे आळीव तुम्हाला दाखवले होते बघा, कसे फुगून कसे झाले मस्त. हे बघा, असे होतात ते छान फुगून. तर हे मी 2 ते 2.5 तास चांगले भिजून घेतले. आता आपण हे दुधामध्ये घालूया. मिक्स करूया चांगलं. ही खीर उपवासालाही चालते आणि थंडीच्या दिवसात तर खावीच, अगदी गुणधर्म भरपूर असणारी. आता तडका पॅन मध्ये आपण 1 चमचा तूप घालूया. आता आपण छान तूप गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, ते आपण घालूया मस्त. चांगले परतून घेऊया. गॅस बंद करूया. आता आपण या दुधामध्ये घालूया. मिक्स करूया. यातच आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त. जायफळ पावडर घालूया अर्धा चमचा आणि वेलची पावडर घालूया अर्धा चमचा. आता छान उकळून घेऊया मिक्स करून. बघू शकता तुम्ही, किती सुंदर दिसते आपली खीर. ह्या हिमोग्लोबिन अगदी मस्त. हे जे आपण आळीव घेतलेले आहेत, ते हिमोग्लोबिन अगदी भरपूर प्रमाणात असतात ह्याच्यामध्ये. आणि ते एनर्जी पण भरपूर देतात आपल्याला शरीराला. उष्ण असतात, आयर्न भरपूर असते ह्याच्यामध्ये. आणि आजारावर अगदी रामबाण आहे हे आळीव. कॅल्शियम पण भरपूर असते ह्याच्यामध्ये, अगदी बहुगुणी. 100% आजारावर बहुगुणी असे हे आळीवाचं आपण इथे खीर करून दाखवलेली आहे. उपवासालाही चालते ही. अगदी सुंदर खीर होते. बाळंतपणातही खातात बरेच जण. आणि असं पण ज्यांना कॅल्शियमची कमतरता, हिमोग्लोबिन कमी अंगामध्ये, आणि अशा थंडीच्या दिवसात तर अगदी आवर्जून खावं. उष्णता भरपूर
असते ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी ही खीर आज करून दाखवलेली आहे, बहुगुणी अगदी रामबाण अशी. आता मस्त आपण उकळून घेऊया, छान सुंदर लागते. बघू शकता तुम्ही, आधी आपण बघितलं कसं दिसत होता, चिकट, पण दुधात सोडले की असे मोकळे होतात ते. हे बघा, असे मोकळे होतात आणि सुंदर खीर लागते. असं जर मुलं खात नाही, पण अशी खीर त्यांना आवर्जून खायला द्यायची, अगदी कॅल्शियम युक्त. मस्त हिमोग्लोबिन पण वाढतं, अगदी आयर्न भरपूर आहेत ह्याच्यामध्ये. आता आपण छान उकळून घेऊया. आता आपण बघू शकता, आपण मस्त 10 ते 15 मिनिटे मस्त अशी उकळून घेतलेली आहे ही आळीवाची खीर. आता आपली खीर झालेली आहे तयार. आता आपण गॅस बंद करूया. तर आज आपण इथे मस्त अशी आळीवाची बहुगुणी अशी खीर करून दाखवलेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? अगदी 100 आजारांवर रामबाण अशी बहुगुणी आळीवाची खीर, अगदी पौष्टिक. थंडीच्या दिवसात तर आवर्जून खाल्लीच पाहिजे अशी मस्त आळीवाची खीर मी आज करून दाखवलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा छान. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.